ते बघू शकता किती एकदम मस्त असं खूप छान झालेलं आहे। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। वाळवण रेसिपीमध्ये आज आपण बनवलेले आहेत हे रव्याचे पळी पापड। साधी सोपी रेसिपी आहे आणि जास्त हटण्याची चिक काढण्याची पण गरज नाही लागत, मस्त होतात आणि ऊन नसेल तरी सुद्धा फॅनच्या हवेला पण होतात छान। तर साधी सोपी रेसिपी आहे, हे बघू शकता। अगदी तोंडात टाकताच विरतील इतके मस्त झालेले आहेत, बघू शकता। तर व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा। वाळवणाच्या सर्व रेसिपी आपल्याकडे चॅनलवरती असतात, तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल बटनावरती क्लिक करा। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। पापड बनवण्यासाठी हे अर्धा किलो रवा घेतलेला आहे, त्याला आपल्याला ओव्हरनाईट भिजवत ठेवायचे। अर्धा किलो आहे आणि कपाने जर म्हणाल तर 2.5 कप आहे। मिक्स करून घ्यायचे पाणी, अजून पाणी घालायचे। मिनटं शांत होऊ द्यायचे, आपल्याला वरचं पाणी काढून टाकायचे। तर आता हे शांत झाले, हळू आपल्याला वरचं पाणी काढून घ्यायचे। पाणी काढून घेतले, आता त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला असं भिजत ठेवायचं रात्रभरासाठी। तर आपला हा रवा रात्रभर भिजत ठेवला आहे। रात्रभर ठेवण्याचं कारण म्हणजे छान थोडंसं म्हणजे पापड बनवणार आहोत, त्यामध्ये थोडंसं आंबूसपणा असेल तर टेस्ट छान लागते पापडाची आणि रवा पण मस्त रात्रभर फुलतो। तर आपल्याला ह्यामधील आता वरचं पाणी काढून घ्यायचं आहे। आपण रात्री पण एक वेळा धुतला होता आणि अजून काढून घ्यायचे। थोडेफार काही वरची तांब असते ती निघली म्हणजे आपले पापड पांढरे शुभ्र होतील। मस्त रवा असा मस्त आपला भिजलेला आहे, छान चिकटपणा येतो रात्रभर भिजल्यामुळे। ह्यामध्ये काय करायचं आहे, आता आपल्याला 1 कप पाणी घालून मिक्स करायचं आहे, साधं पाणी। तर हे 1 कप पाणी घालून मिक्स करून घ्यायचे, म्हणजे काय होतं ना, असं हटताना व्यवस्थित त्याच्या गुठळ्या बनल्या जात नाहीत, त्यासाठी। तर आपल्याला आता सर्व 13 ते 14 कप पाणी लागणार आहे। तर आपण यामध्ये जवळजवळ 1 कप पाणी घातलं आहे, पहिला असेल 1 कप भिजलेल्या रव्याबरोबर। तर आपल्याला आता 12 कप पाणी ठेवायचे पापड्या बनवण्यासाठी। पापड आपले शिजून घ्यायचे आपल्याला हे रवा आता मस्त। तर हे झालं 2.5 कप आपला रवा आहे, तर म्हणजे अर्धा किलोचं प्रमाण आहे हे। तर ह्यासाठी आपल्याला आता 12 ते 13 कप पाणी ठेवायचे उकळी यायला। 1 कप आपण काढून ठेवणार आहोत। तर आता पातेलं ठेवलेलं आहे, आपल्याला पाणी टाकायचे मोजून। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हे 12। आपण यामधील 1 कप पाणी काढून ठेवणार आहोत। ह्याला आता छान उकळी घ्यायची आपल्याला।
त्यामध्ये जिरं घालायचं अगोदर, 1 चमचा उकळी येण्याच्या अगोदर. तर आता आपण हे ठेवलेलं पाणी, त्याला छान उकळी आली, त्यामध्ये आपल्याला घालायचं अर्धा चमचा पापड खार. पापड खारामुळे छान फुलतात पापड. आणि हे 1 चमचा मीठ, आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ. आणि शक्यतो पापड, कुठलाही पापड असेल तर कमीच वापरायचे मीठ. आणि हे 4 चमचे तीळ घालायचे. जिरे नाही टाकले तर जिरेमुळे थोडासा पिवळसर कलर आलाय, प्लेन बनवले तरी सुद्धा चालतात. तर आता फ्लेम कमी करायची आणि आपण जे रव्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्याला असं थोडं थोडं टाकून हाटीत राहायचं, आपल्याला सारखं हलवत राहायचं. तर थोडीशी फ्लेम वाढवायची, एकदम कमी नाही ठेवायची. आणि सारखं हलवत राहायचं असं. आता फ्लेम फुल करायची. एकदा रवा छान मिक्स झाला ना, आणि या रव्याला काय ना लगेच अशी वरती साय आल्यासारखी येत असते. ह्यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स, प्लेनच पापड आवडतात. काय होतं, तिखट जर असेल तर पापड खाताना असा ठसका लागल्यासारखा होतो, त्यामुळे शक्यतो मी कधी नाही तिखट वापरत. चिली फ्लेक्स, हिरवी मिरचीचा ठेचा, कोथिंबीर असं तुम्ही वापरू शकता. सारखं ह्याला 6-7 मिनिट हलवत राहायचे, म्हणजे ते व्यवस्थित शिजायला लागेपर्यंत. तर बघू शकता परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. तर ते काढून ठेवणार होते 1 कप पाणी, ते राहिलं काढायचं, तरी काही गरज नाही, परफेक्ट झालेलं आहे. अजून 2 मिनिट आपल्याला असंच हलवत राहायचे. तर बिलकुल एक सुद्धा आपली गाठ बनलेली नाही. जर नंतर वाटलं थोडं अजून शिजल्यानंतर की खूप घट्ट होतंय, तर अजून फक्त अर्धी वाटी उकळतं पाणी घालायचे. हे झटपट होणारे पापड आहेत आणि जास्त गॅसची पण गरज नाही. सध्या गॅसची खूप प्रॉब्लेम आहेत, तर झटपट होतं. आपले जे पारंपरिक पद्धतीचे जे पापड आहेत त्यांना थोडा वेळ लागतो. ज्वारीचे पापड, अजून बाजरीचे, हे असे झटपट होतात पापड. युद्धामुळे तुमच्या इकडे गॅसचे प्रॉब्लेम आहेत का? कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा. तर आता हे छान मस्त असं शिजलेले आहेत. आपल्याला फ्लेम लो करायची आणि जवळजवळ 20 मिनिट आपल्याला लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे.
थोडंसं जास्त वेळ जरी शिजवलं तरी काही हरकत नाही, पण कमी जर राहिलं शिजायला तर काय होतं ना की पापड उलू शकतात. तर आता यावरती झाकण ठेवायचं आणि फ्लेम लो करायची आपल्याला आणि मधून 2-2 मिनटाला सारखं हलवत राहायचं. तर आपण असं 15 मिनिट शिजवणार आहोत. तर आता ह्याला जवळजवळ 17 ते 18 मिनिट झालेले आहेत आणि हटल्याच्या म्हणजे आपण रवा टाकला तेव्हापासून जवळजवळ 23 मिनिट झालेले आहेत. आता छान शिजलेलं आहे, बघू शकता. कलर थोडासा पिवळसर झाला आहे. तर हे आपलं छान शिजलेलं आहे. हा रवा मस्त शिजला आहे. जर मोठा रवा असेल तुमच्याकडे तर त्याला काय करायचं, मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आणि नंतर भिजत ठेवायचे. तर हे बघू शकता परफेक्ट झालेलं आहे आपलं. हे कन्सिस्टन्सी अशीच असायला हवी. तर आता गॅस बंद करायचा आणि आपण पॉलिथिनच्या पेपरवर घालणार आहोत पापड, म्हणून ह्याला काढून ठेवायचं आपल्याला कोमट होईपर्यंत. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला काढून घ्यायचे एका भांड्यात आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याचे पापड घालायचे. पॉलिथिनच्या पेपरवर जास्त गरम नाही बनवायचे. कपड्यावर घालत असाल तर चालेल, पण कपड्याचं काय आहे ना, ते निघत नाहीत, मग पलटी करून त्यावरती पाणी टाकायला लागतं. तर अशाच प्रकारे काढून घ्यायचं आणि ह्याला थंड होईपर्यंत सुद्धा सारखं हलवत राहायचं. तर अशा प्रकारे ह्याला काढून घेतले आणि ह्याला सारखं मिनटाला हलवत राहायचं, म्हणजे साई येत नाही त्यावरती. आणि जे शिल्लक राहिलेलं आपलं पीठ आहे त्यावरती सुद्धा झाकून ठेवायचं, नाहीतर त्याला सुद्धा असं जाडसर साई येते. ह्याला सारखं हलवत राहायचं. तर आता हे छान थंड झालेलं आहे. आपल्याला आता ह्याचे पापड बनवून घ्यायचे. तर आता पॉलिथिनचा पेपर एका कपड्यावरती अंथरून घेतला आहे. आपल्याला फॅनच्या हवेलाच सुकवायचे, त्यामुळे जास्त पातळ नाही बनवायचे. छोट्या मोठ्या ज्या आकारात हवे तसं अर्धीच पळी घ्यायची, त्यामध्ये तेवढा पापड होतो. कदाचित वाटलं हे मिश्रण जास्त पातळ होते, तर काय करायचं, थोडासा रवा भिजून म्हणजे ओला करून घ्यायचा आणि त्यामध्ये मिक्स करून परत 15-20 मिनिट छान शिजवून घ्यायचं. त्यापेक्षा सुरुवातीला जरा जपून पाणी वापरायचं, जसं लागेल तसं. अशा प्रकारे पळीने एकदम झटपट होत आहेत. थोडंच आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पापड बनवून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व पापड बनवून झालेले आहेत. त्यांना फॅनच्या हवेखाली सुकवायचे. तर हे तयार आहेत आपले रव्याचे पळी पापड, बघू शकता.
मस्त झालेत एकदम पातळ असे आणि खूप छान फुलतात हे. क्या बात आहे, खूप सुरेख झालेले आहेत. छान दिसत आहेत ना, मस्त असे ट्रान्सपरंट एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत. फक्त जिऱ्यामुळे असं वाटतं की थोडासा कलर, जिऱ्यामुळे असाच कलर येतो, नाहीतर जिरे नाही वापरले तर एकदम पांढरे शुभ्र होतात. हे पापड पांढरे शुभ्र होतात. आता तळून बघू. तेल छान तापलेलं आहे. पातळ असल्यामुळे लगेच तळले जात आहेत, बघू शकता. क्या बात आहे. तळून घेतलेले आहेत, बघू शकता किती मस्त फुललेले आहेत. किती सहज पडतात, तोंडात टाकले की लगेच विरते. बघू शकता किती एकदम मस्त आहे, खूप छान झालेलं आहे. तोंडात टाकताच विरतील हे, बघू शकता. मस्त झाले. तर आपण हे पापड एक दिवस एक रात्र फॅनच्या हवेला सुकवले आणि उन्हामध्ये 4 तास ठेवले, तर मस्त वाळलेले आहेत. वाटल्यास अजून 1 किंवा 2 ऊनं देऊन आपले पॅकबंद डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे. वर्षभर छान टिकतात. तुम्हाला हे पापड कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर अशा पद्धतीने तुम्ही कधी रव्याचे पापड बनवले आहेत का, आणि जर बनवत असाल तर ते कशा पद्धतीने बनवता नक्की मला कमेंट करून माझ्याशी शेअर करा. आणि तुम्हाला हे पापड कसे वाटले हे कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका वाळवण रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.